नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। अभी की सबसे बड़ी खबर, पुलिस की तरफ से आमदार गणपत गायकवाड़ को उल्लासनगर के चोपड़ा कोर्ट लाया गया है, जहां आमदार गणपत गायकवाड़ के समर्थक भी चोपड़ा कोर्ट के बाहर पहुंच रहे हैं, पर पुलिस का कड़ा बंदोबस्त है, सभी को रोक दिया गया है। आमचे सर्वांचे आदरणीय आमचे नेते, आमचे दादा, ते सर्वांचेच दादा आहेत आणि आमचे आमदार साहेब कधी कोणावर त्यांनी अन्याय केलेला नाही, कधी त्यांच्याकडे अपरात्री रात्री कधीही जा तुम्ही, त्यांनी नेहमी जनतेला सपोर्टच केलेला आहे। आज त्यांना आरोपी म्हणून ठरवण्यात आलेला आहे, तर आज खरंच त्यांच्यावरही अन्याय आहे, आमच्या सर्वांवर एक जनतेवरच एक प्रकारे अन्याय झालेला आहे। आज त्यांना आम्हाला समजलं की आज त्यांना कोर्टात घेऊन येणार आहेत, त्यांना बघण्यासाठी आज सगळ्या महिला, सगळे कार्यकर्ते, दादांचे जे कोणी समर्थक आम्ही सगळे आहोत, ते सगळे दादांना बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहोत। तर आमची एवढीच इच्छा आहे प्रशासनाकडे की आम्हाला त्यांना एकदा भेटू द्या किंवा बघू द्या तरी। काही दिवस अगोदर तुम्ही आमदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणार, आज तसे तुम्ही इथे पण उभे राहिलेले, काय एकंदर काय जाणार पूर्ण? हो, आम्ही तर दादांच्या पाठीशी नेहमीच उभे राहणार आहोत, कारण की खरंच त्यांनी कधीही कोणावर अन्याय केलेला नाहीये। एखाद्या वेळेस जेव्हा अति होतो तेव्हा कुठेतरी ते अति तेथे माती आपण बघतोच आहोत, तर तशा प्रकारचीच एक गत झालेली आहे। त्यामुळे आम्ही दादांच्या पाठीशी नेहमी सपोर्ट राहू, त्यांना आमचा सगळ्यांचा सपोर्ट नेहमीच राहणार आहे। जर हा प्रकार थांबला तर तुमची पुढची भूमिका काय राहणार? ॲक्च्युली हे सगळं थांबायलाच पाहिजे। आम्ही काही असू दे, आम्ही दादांच्या बरोबर नेहमी राहणारच आहोत। माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड हे गेले 3 टर्मचे आमदार आहेत आणि जनमानसामध्ये कल्याण पूर्वेमध्ये त्यांची एक चांगली प्रतिमा आहे। सगळे म्हणजे भाजपचेच कार्यकर्ते नाही तर सामान्य पब्लिक सुद्धा जी लोकसंख्येमध्ये जेवढे पण काही आहेत ते सगळे दादांच्या पाठीशी आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्या, पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि आमचा सर्वांचा आमदारांना पाठिंबा आहे। माननीय गणपतशेठ आमदार, आम्ही त्यांना दादाच म्हणतो आणि खरोखर ते आमचे दादाच आहेत, आमचेच नाहीत, अख्ख्या कल्याण पूर्वेचे, बीजेपीचे, सामान्य जनतेचे, सगळ्यांचे ते दादा ठरलेले, आपला माणूस आपला आमदार। आणि हे त्यांच्या आतून झाले ते काही ते एक फ्रस्ट्रेट झाले। एखादा माणूस किती सहन करणार आणि त्यांच्या मुलावर आले म्हणून हे झालं। पण काही हो, कोणतीही परिस्थिती असो, आम्ही सर्व महिला बीजेपीच्या आणि जनता, कल्याण पूर्वेची जनतासुद्धा, कार्यकर्ते, एक ना एक छोटा मुलगासुद्धा आज दादाच्या पाठीशी आहे। कोणची परिस्थिती हो, काही हो, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे। ऊन असू, पाऊस असू, वारा असू, आम्ही त्यांच्यासोबत आहे। कुठेही काहीही झाले तरी आम्ही आज त्यांच्यासोबत आहे। आमचा पूर्ण महिलाच्या वतीनं त्यांना पाठिंबा आहे। बस मी एवढंच सांगते। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।